Download the ZEE5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 20 एप्रिलच्या भागात विक्रांत झेंडेंना तो आता ईशामध्ये अडकला असल्याचं सांगतो. ईशाला मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे असं सांगतो. तू काहीही कर पण ईशाला काय कळलंय ते शोधून काढ असं झेंडेंना सांगतो. इकडे ईशाची आई अष्टमीची पूजा करत असताना आई साहेबांचा फोन येतो. आई साहेब ईशाच्या आईकडे ईशाच्या तब्येतीची चौकशी करतात, ईशाची काळजी घ्यायला सांगतात. इकडे झेंडे एका माणसाला ईशावर पाळत ठेवायला सांगतात, तर मायरा विक्रांतचं डोकं चेपू लागते. तुम्हाला होणारा त्रास मला सहन होत नाही असं विक्रांतला सांगते. तेव्हा विक्रांत मला त्रास देणारी व्यक्ती अजून जन्माला यायची आहे असं सांगतो. इकडे रुपाली आणि बिपिन त्यांच्या एका मित्राला स्केच काढण्यासाठी ईशाकडे घेऊन येतात. ईशाच्या सांगण्यावरून तो मित्र स्केच काढतो. त्या बाईच्या गळ्यातील तन्मणी पाहून ईशाला तिच्याकडे तसा तन्मणी असल्याची जाणीव होते. ईशाला ती बाई राजनंदिनी वाटते. मात्र रुपाली बिपिन तिला पुन्हा एकदा त्या बाईचा शोध घ्यायला सांगतात. या मालिकेच्या आगामी भागात ईशा जोगतिनीला स्केच दाखवते आणि तू या बाईला ओळखतेस का असं विचारते. ईशाला त्या स्केच बद्दल आणखी माहिती मिळणार का? विक्रांत ईशाचा विश्वास कसा जिंकणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.